3 जानेवारी 2026 रोजी शनिवारी आहे पौष पौर्णिमा आणि शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरी देवीची पूजा केल्यानं घरात अन्न आणि धान्याची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे. शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरी देवीची पूजा करण्यासोबतच आपण देवी अन्नपूर्णेचं पूजन सुद्धा या दिवशी करू शकता. अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालावं. याचबरोबर कुंकुमार्चन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक मूठभर तांदूळ देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कोणत्याही धान्याने स्नान घालावे. यावेळी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देही च पार्वती या मंत्राचा जप करावा. शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला असं केल्यानं देवी लवकर प्रसन्न होते असं म्हणतात. कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वती. संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात. तर संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचंच रूप म्हणजे शाकंभरी देवी. म्हणून या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा करावी, प्रार्थना करावी की हे माते, हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेनं अन्न बनवलं आहे, त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा हो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागव. या प्रार्थनेमुळे सदैव घराची भरभराट होऊन अन्नधान्याचा साठा घरात सदैव भरलेला राहतो असं सांगितलं जातं.